महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तहसीलचा अजब कारभार, प्रतिज्ञापत्र करणारी व्यक्ती गायब तरीही सह्यांवर सह्या। ग्रामीण भागातील नागरिकांना विविध दाखले व शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागू नये याकरता शासनाने सरकारी सेवा केंद्र मंजूर केले आहेत। परंतु या सरकारी सेवा केंद्रांमध्ये विविध प्रकारचे दाखले, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, वन व आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर दाखले तसेच विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना सेवा अशा अनेक योजना राबवल्या जातात। शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात आले आहेत। मात्र आपले सरकार सेवा केंद्रात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोणी दिले हा प्रश्न कळीचा मुद्दा ठरत आहे। सरकार सेवा केंद्रामध्ये प्रतिज्ञापत्रावरती प्रतिज्ञापत्र करण्याची सही घेतली जाते व ही सर्व प्रतिज्ञापत्र श्रीवर्धन तहसील कार्यालयात आणली जातात। श्रीवर्धन तहसील कार्यालयामध्ये ज्या अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र करण्यासाठी प्राधिकृत केले असेल असा अधिकारी प्रतिज्ञापत्र करणारी व्यक्ती समोर उपस्थित नसताना सुद्धा त्यावरती सह्या करून देतो। सह्या केल्यानंतर त्यावरती शिक्के मारण्याचे काम तहसील सेतू सुविधा कार्यालय या ठिकाणी केले जाते। त्यामुळे सेतू कार्यालय सुद्धा तेवढ्याच्या गोष्टींसाठी जबाबदार आहे। प्रतिज्ञापत्रावर सही करणारा अधिकारी हा तहसीलदार व दर्जाचा समजूनच सही करण्यात येते आणि या अगोदर प्रतिज्ञापत्र करण्यासाठी सही करणाऱ्या अधिकाऱ्यासमोर प्रतिज्ञापत्र करणाऱ्याला हजर राहावे लागत असे। त्यावेळी प्रतिज्ञापत्रावर सही करणारा अधिकारी सदर व्यक्तीचे पूर्ण नाव व जन्मतारीख विचारत असे व नंतरच प्रतिज्ञापत्रावरती सही करत असे। आता फक्त फोटो लावला आणि प्रतिज्ञापत्र करणाऱ्याची सही घेतली की तहसील कार्यालयामध्ये अधिकारी बिनधास्तपणे सह्या करत आहेत। जर या प्रतिज्ञापत्रावरील मजकूर खोटा ठरला किंवा एखाद्या जातीच्या प्रमाणपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा अन्य दाखल्यांमध्ये काहीही त्रुटी आढळून आल्या तर याला सही करणारा अधिकारी जबाबदार धरला जाईल का? दाखले प्राप्त करणाऱ्यांमध्ये अनेक जण निवडणुका देखील लढवत असतात व यावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र व जातीचा दाखला त्याचप्रमाणे वय व आदिवासी प्रमाणपत्र दाखल करावे लागते। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड झालेली आढळून आल्यास या सावळ्या गोंधळाला कोण जबाबदार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। प्रतिज्ञापत्र करणारी व्यक्ती समोर उपस्थित नसताना प्रतिज्ञापत्रावर सह्या करणे हा केवळ अर्थप्राप्ती करण्यासाठी सुरू केलेला उद्योग आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे। प्रतिज्ञापत्र तयार करताना प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यासमोर स्वतः प्रतिज्ञापत्र करणाऱ्याने सही करावयाची असते व साक्षीदाराने देखील त्याच अधिकाऱ्यासमोर सही करायची असते। परंतु या सर्व नियमांना सपशेलपणे धाब्यावर बसवून श्रीवर्धन तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रे करण्याचे उद्योग सुरू आहेत। काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची घटना देखील घडली होती। तर नुकतीच उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या कार्यालयातील अव्वल कारकून व एका शिपायाला लाच घेताना अटक करण्यात आल्याची घटना ताज्या असतानाच अशा प्रकारे जर का प्रतिज्ञापत्र केली जात असतील त्यावरती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।